तिथं गोदाजी जगताप तुमची वाट बघत असतील. शाहिस्ते खानाच्या गोटात जायचे परवाने ताब्यात घेऊन नेताजीरावांनी हळूहळू लाल महालाकडे सरकायचं. कुडतोजीराव, जी महाराज. तुम्ही गवताच्या गाड्या घेऊन मावळतीला पुण्यात शिरायचं. सोबत काढण्या लावलेले 5-25 लोक आणि कैदी सोबत ठेवा. कुणास शक आलाच तर गंजी खाण्याकरता गवत आणलंय असं सांगा. कोंडाजी फरसंत घाटाखाली रानात 200 बैलांच्या शिंगांना आणि झाडांना पलिते बांधून तयार ठेवतील. मध्यरात्री इशारतीचा करणात झाला की त्यांनी पलिते पेटवून कोंढाण्याकडे कूच करायची. परतत असताना वाटेत पेरलेल्या सगळ्या माणसांना सोबत घ्यायची खबरदारी कोंडाजी तुम्ही घ्यायची. जी राजा. मोरोपंत, सूर्याजी, तुम्ही आम्ही सांगू त्या वाटा रोखून ठेवायच्या. धोका नाही हे बघून हळूहळू पुढे सरकायचं. होय महाराज. लाल महालात आमच्या सोबत चिमणाजी, बाबाजी, बाजी सर्जेराव जेधे आणि तानाजी असतील. बाजी सर्जेराव, जी महाराज. आपण लाल महालाच्या पिछाडीस घोडा घेऊन सज्ज राहा. खानाचं सैन्य आमचा पाठलाग करणार. फिरंगोजी, जी महाराज. आम्ही कोंढाण्यावर परत येऊ त्यावेळी तोफांचे मोर्चे लावून सावध राहा. गड जागता ठेवा. जी महाराज. आणि हो, काळभोरांच्या फौजेचा तळ पर्वतीच्या पूर्वेस आहे हे लक्षात ठेवा. नेताजीरावांच्या वरारात 100 मावळे द्या. सणासुदीचे कपडे असू द्यात, पण प्रत्येकाच्या कमरेस हत्यार असेल. जी महाराज. नवरदेव घोड्यावर राहील. आम्ही कोंढाण्याच्या बाजूने आंबी ओढ्यातून लाल महालाच्या दिशेने येऊ. आमचा सरदार असेल नूर खा बेग. जी महाराज. आपली तुकडी चौकीवर जाताच पहारेकरी हटकेल. तू उलट त्यालाच दम द्यायचा. पहारा सक्त ठेवायची ताकीद द्यायची. जी महाराज. जर कोणी नूर खानाची चौकशी करू लागला तर दुसऱ्याने लगेच त्याच्या मुस्कटात देऊन त्यालाच दम द्यायचा. आणि सदामारीच्या मदतीने आम्ही लाल महालाच्या मागच्या दरवाजाने महालात शिरू. मग पुढे जे काही होईल ते आई जगदंबेच्या साक्षीने. एक मात्र नक्की, शाहिस्ते खान ठार झालाच पाहिजे. पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी आम्ही शिवाकाशी, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, शंभू सिंग जाधव आणि कित्येक बांदल खर्ची घातलेत. पण आता या मोहिमेत आपला एकही माणूस गनिमाच्या धारेखाली येता कामा नये. जी महाराज. बोला हर हर आणि अशा तऱ्हेने संपूर्ण योजना आखून खानाचा पाहुणचार घेण्यासाठी मराठ्यांची फौज पुण्याच्या वेशीवर वरात घेऊन दाखल झाली. कौन लोग हो तुम? अंदर कहाँ जा रहे हो? इजाजत ली है? हाँ, ये लो शादी का परवाना. ठीक है, ठीक है. हाँ, शादी को आने का बर क्या? उद्या लगीन हाय, पण हळद आजच लावणार आहे आम्ही रातच्याला.